नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी हालचालींनी धुमाकूळ घातलाय। राजकीय वर्तुळातही त्याचे प्रचंड पडसाद उमटताना दिसतात। पंचवटी परिसरातील फुले नगर भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या सागर जाधव गोळीबार प्रकरणाने नाशिक हादरलं होतं। मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात सागर जाधववर बेछूट गोळीबार करण्यात आला होता आणि तो गंभीर जखमी झाला होता। त्याच्यावर अजूनही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने मोहीम उघडली आणि आत्तापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात यश मिळवलं। तरीही 2 आरोपी अजूनही फरार असल्याने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली होती। या पार्श्वभूमीवर आता भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या नावाचा या प्रकरणाशी संबंध जोडला गेला आणि पोलिसांनी मोठी कारवाई करत त्यांना अटक केली। विशेष म्हणजे राज्याचे मंत्री गिरीश महाजन स्वतः नाशिक दौऱ्यावर असतानाच ही अटक झाल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे। पोलिसांनी पाटील यांना ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून त्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर केलं जाणार आहे। नाशिकमधील भाजप गोटासाठी ही घटना धक्कादायक मानली जात आहे, कारण याआधीच भाजपचे आणखी एक माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती। म्हणजे सलग 2 माजी नगरसेवक भाजपमधून गुन्हेगारी प्रकरणात गजाआड गेल्याने विरोधकांना सरसावण्याची मोठी संधी मिळाली। आता प्रश्न विचारले जात आहेत की भाजपच्या गोटात अशी नेमकी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे की एका मागोमाग एक माजी लोकप्रतिनिधी गुन्हेगारी प्रकरणात अडकताना दिसतात। गिरीश महाजन नाशिकमध्ये उपस्थित असताना ही कारवाई होणं ही बाब अधिक महत्त्वाची ठरते। महाजन हे नाशिकचे प्रभावी नेते मानले जातात। त्यांच्या उपस्थितीतच माजी नगरसेवकांवर पोलीस कारवाई होणं हा योगायोग आहे की काही राजकीय दबावाखाली घेतलेलं पाऊल, असा चर्चेचा विषय राजकीय वर्तुळात जोर धरू लागलाय। नाशिक सारख्या संवेदनशील जिल्ह्यात सलग 2 भाजप नेत्यांवर झालेल्या कारवाईमुळे पक्षाची प्रतिमा डागाळण्याचा धोका निर्माण झालाय। एकीकडे भाजप सरकार कायदा आणि सुव्यवस्थेची ग्वाही देत असताना दुसरीकडे त्याच पक्षाचे माजी नगरसेवक गुन्ह्यांच्या जाळ्यात सापडत आहेत। हा मोठा विरोधाभास उभा राहिलाय। त्यामुळे येत्या काळात या प्रकरणाचे पडसाद फक्त नाशिक पुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्याच्या राजकारणात उमटणार हे निश्चित आहे। दरम्यान या सर्वाबद्दलचं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राइब करा।